उधर मत जाना, नाही बारकी साइड पे मत जाना, ठीक आहे. सीधे जाके सीधे आना. तर जय भीम मंडळी भावांनो, आज आपल्याला निघायला फार उशीर झालाय, कारण की रात्रीला मला थोडा ताप होता आणि गोळ्या घेऊन रात्री 2च्या दरम्यान मी उठलो, गोळ्या वगैरे घेतल्या, त्याच्यामुळे उठायला थोडा उशीर झाला मला. बट काय हरकत नाही, आपण आज 1 तास लेट चाललोय, कारण की थोडा ताप पण होता आणि त्याच्यामुळे म्हटलं की थोडा आराम करावा. बट आता आपण पूर्ण सायकल आपली लोड केली, बघू शकता तुम्हाला सायकल तिथेच असेल. तर आता लगेच निघूया. चहा पाणी वगैरे घेतली, मी बाजूला हॉटेल आहे. तर हा पेट्रोल पंप या ठिकाणी आपण रात्रीला थांबलो होतो, ठीक आहे. तर आज आपल्याला जायचं आहे बरोड्याला. तर आज इथून बरोडा काय 60 का 65 किलोमीटर आहे, बट तरी आपण ट्राय करू आज बरोड्याला पोहोचण्याचा, ठीक आहे. चला लवकर जराही वेळ घालवतो, लगेच निघूया आपण आपल्या रस्त्याला. तर भावांनो, पेट्रोल पंपापासून 7 ते 8 किलोमीटर समोर आलोय आणि पाठीमागे इथे आहे धाबा. तर म्हटलं नाश्ता वगैरे करावं थोडाफार, नंतर याच रस्त्यात समोर जायचं आपल्याला बरोड्याकडं. सायकल या ठिकाणी लावलेली आहे मी. पुन्हा भेटतो तुम्हाला. पुन्हा स्वागत व्हिडिओमध्ये. तर भावांनो, मी थांबलो होतो इथं पाणी भरण्यासाठी, ठीक आहे. आणि बॅक साईडला तुम्ही बघताय माझ्या, तर बॅक साईडला कुठेतरी मंदिराचं काम चालू आहे. आय थिंक जैन धर्माचं मंदिर आहे आणि नवीनच कंस्ट्रक्शन चालू आहे वाटतंय, ठीक आहे. पण म्हटलं पाणी भरून द्यावं इथून, पाणी आणि काहीतरी सोसायटीचं नाव आहे, काय श्री संत शत्रुजय दुगा दिवे काहीतरी बाबा, गुजरातीमध्ये लिहिलेलं आहे. एवढी काही गुजराती जमत नाही वाचणं, बोलणं फार जमते, कारण की आता ते वाचण्याचा सराव फार आता आपला निघून गेला त्याच्यामुळं, ठीक आहे. तर पाणी भरून घेतलं, ही बॅक साईडला पाण्याची टंकी होती, ठीक आहे. तर आता चला लगेच निघूया आपल्या प्रवासामध्ये. तर आता आपली छकुली जी आहे ती मी या ठिकाणी लावली आहे, बघू शकता, आणि या ठिकाणी लावली सायकल. तर आता काय बरोडा इथून काय एक 40 किंवा 40 किलोमीटर असेल समजा. तर ह्याच रोडाने आपलं समोर जायचं आहे, ठीक आहे. तर आता बघूया, आज पोहोचलो पाहिजे आपण, मी ट्राय करतो आज पोहोचलोच पाहिजे बरोड्यामध्ये. तर जराही वेळ न घालवता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर जय भीम मंडळी. तर भावांनो, आपण आता हा टोल नाका क्रॉस केलाय, बघू शकता. हा टोल नाका आहे, बरोड्याला जाता वेळेस लागतो. या ठिकाणी सायकल उभी केली आहे आणि आपल्या सायकलचं स्टँड खराब झाले, ते लोड जास्त असल्यामुळं ते क्रॉस झाले. तर भावांनो, आता हा टोल नाका आपण क्रॉस केलाय. अजून आपला बरोडा इथून काय असेल तरी पण 38 किंवा 36 किलोमीटर. तर चला आपण सुरुवात करू पुन्हा, कारण की आजचा प्रवास थोडा लांबचाच आहे आपला, ठीक आहे. तर लवकरात लवकर बरोड्यामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करू. बरोड्यामध्ये पोहोचल्यानंतर संकल्पभूमी या ठिकाणी व्हिडिओ तर नाही, बट एक छोटीशी रील्स तरी तुमच्या समोर सादर करेन की आपण बरोड्यामध्ये पोहोचलो संकल्पभूमी या ठिकाणी. तर चला जराही वेळ न घालवता आपण आपला प्रवास चालू ठेवूया. तर भावांनो, इथं काही कारणावश थांबलोय, कारण की आपलं जे सायकलीचे मागचं जे बंपर असते, हे बघा, हे जे बंपर असते हे फार सायकलमध्ये अडकत होतं, आवाज येत होता एकदम भयंकर. तर हे मी अगोदरच लावणार नव्हतो, पण आमचे जे लाईने बंधू आहेत हे जरा जास्त हुशार आहेत, ते म्हणजे राहू दे दादा, सायकलचं लुक खराब होईल. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, राहू दे. बट हे आता प्रॉब्लेम देत होतं, त्याच्यामुळे काढावं लागलं. आणि सामान सुद्धा व्यवस्थित लावलं परत एकदा, कारण की सामानाचं एक साईड वजन जात होतं पूर्ण. तर आता सायकलने आज थोडाफार त्रास दिला, ठीक आहे. बट काय विषय नाही, पूर्ण व्यवस्थित लावलं पुन्हा एकदा सामान. बट आता मागचं टप्पर काढून बघा कसं दिसतंय मागचं. बट आता चला पुन्हा आता सुरुवात करूया इथून काय 33 किलोमीटर राहिला आता बरोडा. तर आपल्याला आता हाच समोरचा रूट आहे, समोरच्या रूटनी आपल्याला सरळ जायचं आता बरोड्यामध्ये. आणि तिथं आता बघतो काही चहा पाण्याची ती टपरी दिसतीये, आणि फार थकलोय सुद्धा, कारण की सामान पुन्हा काढणं पुन्हा लावणं फार त्रासदायक आहे सर्व गोष्टी, बरोबर ना. तर भावा चला आता परत आता आपण आज बरोड्यामध्ये पोहोचणार 100%. आता फक्त 30 किलोमीटर राहिले, 30 किलोमीटर समजा आपण 2 ते 3 तासामध्ये कव्हर करून घेऊ, ठीक आहे. कारण की या बरोड्याच्या मार्गामध्ये नाही का चढ उतार फार आहे, फार चढ आहेत, उतार तरी कमी पण चढच जादा आहेत. बट चला जरा सुरुवात करू. आता ह्याच रोडने परत जायचं आपल्याला. तर भावांनो, आता ज्या ठिकाणी मी येऊन बसलोय, फार थकलो आज.
कारण की बरोड्याच्या पूर्ण रस्त्यामध्ये ना पूर्ण चढच आहे. तर भावांनो फायनली आपण बरोड्याच्या पाठीमागं आहे 20 किलोमीटर. इथून कम्प्लीट 20 किलोमीटर बरोडा आहे. तर आज आपण बरोड्यामध्ये पोहोचणार, काय हरकत नाही. बट तिथं बसलो, म्हटलं थोडा आराम करावा, भूकसुद्धा लागली. पण या बरोड्याच्या हायवेने एकही तुम्हाला कॅन्टीन दिसणार नाही. आता समोर एका भावाला विचारलं, म्हणे आहे म्हणे 2-3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आता बिस्किट वगैरे जे ठेवलेले होते ते थोडंफार खाल्लं, म्हटलं भूक लागली थोडंफार खाऊन घ्यावा. बट आता इथून निघल्याबरोबर आता आपल्याला 10 किलोमीटर गाठायचं आहे. तिथून पुढं 10 किलोमीटर म्हणजे टोटल 20 किलोमीटर. 20 किलोमीटर काढल्यानंतर आपण डायरेक्ट बरोड्यामध्ये एंट्री करणार. बरोड्यामध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर तर राहण्याचं ठिकाण बघावं लागेल. कारण की आता वाजले 2-3 तासामध्ये आपल्याला 20 किलोमीटर काढायचं आहे. तर आपण लवकरात लवकर बरोड्यामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करू. बरोड्यामध्ये गेल्यानंतर काहीच आपल्याला टेन्शनचं काम नाही. त्या ठिकाणी संकल्पभूमीमध्ये थोडा त्याच्या आसपास कुठंतरी टेंट वगैरे लावू आपण. तर आता थोडा वेळ बसू आणि लगेच आपल्या प्रवासाला सुरुवात करू. आणि भावांनो शपथ सांगतो, घरी बसून व्हिडिओला लाईक करणं फार सोपं आहे, पण प्रवासामध्ये सायकल चालवणे पूर्ण लोड वगैरे घेऊन चढाव उतारमध्ये फार कठीण आहे. तर भावांनो व्हिडिओमध्ये कमेंट करा तुम्ही माझा व्हिडिओ कोण बघताय. तर भेटूया लगेच आपल्या पुढच्या प्रवासामध्ये. तर भावांनो आपण आहे सध्याला बरोड्याच्या पाठीमागे 12 किलोमीटर. ठीक आहे, बरोड्याच्या पाठीमागे 12 किलोमीटर आहे. आणि इथं थांबलो, म्हटलं थोडा आराम करावा. आज भयंकर सायकल चालवली, आज फार भयंकर सायकल चालवली आपण. आणि रस्ता बघा भावांनो पूर्ण असा चढ आहे, त्याच्यामुळे नाहीतर आतापर्यंत आपण पोहोचलो असतो. इकडे उतार लागतो पूर्ण, इकडनं पूर्ण चढ आहे. ठीक आहे, आणि मेन म्हणजे आपल्याला अकोल्याचे भाऊ भेटले, ते अकोल्याचे आहेत. तर त्यांचाच हा रस्तोंतीचा गाडा आहे, अकोल्याचे आहेत ते. हे बघा भैया, आपका नाम? विठ्ठल, पूरा नाम? विठ्ठल माणिक पवार. तर भाऊ आपल्याला पवार भाऊ भेटलेत, हे अकोल्याचे आहेत. तर पैसे देऊ लागलो रस्त्याचे, पण पैसे घेतले नाही भावानी, म्हणजे आपल्याकडचे तुम्ही सोडून द्या. तर आता जरा वेळ नाही झाला तर आपण निघू इथून. 12 किलोमीटर आपल्याला कव्हर करायचं आहे. तर आजचा मुक्काम जो आहे पूर्ण बरोड्यामध्ये एखाद्या पेट्रोल पंपावर. तर चला निघूया इथून. तर भावांनो फायनली आपण आलो बरोड्यामध्ये. बरोड्यामध्ये सिटीमध्ये एंट्री केली मी. बट बरोड्यामध्ये हे बघू शकता, हे बरोड्याचं मेडिकल कॉलेज आहे. ठीक आहे, आणि मजा येत्या वेळेसच जिथे डॉक्टर आंबेडकरांनी नोकरी केली होती ते ठिकाणी पण दिसलं मला, पण मी तिथे थांबलो नाही. कारण की आपल्याला जायचं आपल्या संकल्पभूमीला. कारण की 5 वाजलेत, राहण्यासाठी जागा बघावं लागेल. जर संकल्पभूमीच्या तिथे जर टेंट लावण्याची जर परवानगी दिली तर एकदम भारी होऊन जाईल काम. बट चला ह्याच रस्त्याने समोर जायचं आपल्याला आता. तर चला पोहोचलो बाय फायनली बरोड्यामध्ये. अक्षरशः भावांनो इतकी खराब परिस्थिती आहे बरोड्यामध्ये की कोणालाच संकल्पभूमी माहीत नाही. आणि मॅपच्या भरोसा चालतोय. अर्ध्या तासापासून फिरायला लागलो मी. ठीक आहे, अर्ध्या तासापासून फिरतोय. संकल्पभूमी कोणालाच माहिती नाही, कोणाला विचारलं आणि मॅपच्या सहाय्याने चालू लागलो. तो पूर्ण फिरायला लागलो फक्त 1-2 किलोमीटर. तर आता ह्या चौकात आलो. आता ह्यो चौक कोणता का माहिती? तर भावांनो आपण बरोड्यामध्ये पोहोचलोय आणि बघू शकता आपल्या समोरच नाव आहे संकल्पभूमी. तर भावांनो संकल्पभूमी जर विचारलं तुम्ही कोणाला, तुम्ही जर बरोड्यामध्ये आले आणि तुम्ही जर विचारलं कोणाला संकल्पभूमी कुठे आहे, तर कोणाला माहिती पडणार नाही. तुम्हाला याच्या सयाजीराव गायकवाड जे पार्क आहे, या पार्कमध्ये ही संकल्पभूमी आहे. ठीक आहे, तर बघू शकता आता मार्ग दिलेला आहे या ठिकाणी जाण्याचा. तर याच साईडला वाटतं कुठेतरी. आणि 10:30ला एंट्री बंद होती यांची. सायकल मी लावली, अजून राहण्याचं काय ठिकाणं माहिती नाही आपल्याला. ठीक आहे, तर आता बघूया. अगोदर संकल्पभूमीचं दर्शन वगैरे घेऊ, नंतरच निघूया. तर आता आपल्याला जायचं आहे संकल्पभूमीकडे. तर चला लगेच निघू. तर आता सरळ या रस्त्याने जायचं, मध्ये वाटतंय संकल्पभूमी. तर आता सरळ तिथे गेल्यानंतर तुम्हाला दर्शवितो. तर भावांनो बघू शकता हे जे सयाजीराव गायकवाड जे पार्क आहे, ह्याच पार्कमध्ये यायचं आहे बरं का.
कारण की इथं जर तुम्ही बरोड्यामध्ये आल्यानंतर जर तुम्ही कोणाला विचारलं संकल्पभूमी तर कोणाला काहीच माहिती नाही. ठीक आहे, तर तुम्हाला डायरेक्ट सयाजीराव पार्कमध्ये यायचं आहे आणि ह्याच पार्कमध्ये ती संकल्पभूमी आहे. आणि आपल्या येड्या भोकाचे काही युट्यूबर काय दर्शवतात का मायला पण राग येते मला, आहे ना. पूर्ण डिटेल द्यायला पाहिजे, कुठं आहे नेमकी काय आहे. नुसतं संकल्पभूमीला जाणार व्हिडिओ बनवणार, अरे बाबा नेमकी कुठं आली ती, कोण्या लोकेशनवर आली ती तर दर्शवा आम्हाला तुम्ही. तर भावांनो हे बघा, ही आहे संकल्पभूमी. ठीक आहे, गुजरातीमध्ये सुद्धा काही इंस्ट्रक्शन दिलेले आहेत. तर या ठिकाणी आहे संकल्पभूमी. तर आता हे बघू शकता, इथे कॅफे आहे. मध्ये जर आले तुम्ही, जर इकडे जर आले संकल्पभूमीकडे, तर तुम्हाला अगोदर हे कॅफे बघायचं आहे. ठीक आहे, तर हे बघू शकता, ही आहे संकल्पभूमी. लाईटामुळे तुम्हाला बरोबर दिसत असेल, पण सयाजी बाग वडोदरा. ठीक आहे, तर चला निघूया. तर अशा प्रकारे आहे. बघू शकता मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत. आता कशासाठी आले मला माहिती नाही, पण नुसते फिरतात, नुसते फिरायलेत. संकल्पभूमी बंद आहे की काय? अरे यार, बंद आहे की काय? इकडे बंद आहे, संकल्पभूमी बंद झाली वाटते. तर भावांनो यांचं म्हणणं आहे की संकल्पभूमी जी आहे ती बंद आहे. बाकी पूर्ण गार्डन जे सयाजीराव गायकवाड यांचं गार्डन जे आहे ते पूर्ण गार्डन वगैरे चालू आहे. फक्त काही वादामुळे ही संकल्पभूमी जी आहे बंद करून ठेवलं आहे, बघू शकता. ठीक आहे, आता मी सध्याला संकल्पभूमीच्या समोरच उभा आहे. हे बघू शकता बॅनर. ठीक आहे, तिथं गेट लावलेलं आहे त्यांनी. तर आता या दादाचं म्हणणं आहे की संकल्पभूमी काही कारणावश बंद केलेली आहे, तुम्ही जाऊ शकत नाही. आणि आजच नाही बंद, तर 1.5 ते 2 महिन्यापासून संकल्पभूमी बंद आहे. तुम्ही पूर्ण गार्डन फिरू शकता, फक्त ती जागा फिरू शकत नाही. तर आता ही जागा तर म्हणजे पूर्ण गार्डन जरी चालू असलं नसतं आपल्याला त्या गोष्टीचा काय फायदा नाही, कारण की जी गोष्ट बघायला आलो तीच गोष्ट बंद आहे. बट काय हरकत नाही, उद्याला ज्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर नोकरी करत होते ते ठिकाण बघू. तर आता राहण्याची सोय बघतो कुठंतरी, इथं आसपास कुठेतरी गुरुद्वारा आहे, तर त्या ठिकाणी जातो. तर भावांनो फार रिक्वेस्ट करून हे दादा आपल्याला घेऊन जात आहेत. धन्यवाद सर, धन्यवाद. भावांनो फार रिक्वेस्ट करून मी यांच्याकडून इथपर्यंत आलोय. अक्षरशः मला उधर मत जाना, नहीं बारगी साइड पे मत जाना. ठीक है, सीधे जाके सीधा आना. यहाँ से सीधा जाना है और किस साइड में जाना है? जहाँ का गोल को ऊपर चल जाना. ओके ओके ओके, वो आगे का खोलना पड़ेगा ना? नहीं खुला ही है. ओके, थँक्यू सर. भावांनो अक्षरशः मला फार एकदम आनंद होतो की ही गोष्ट मी बघण्यासाठी आलो इथं. आणि तिथं बघू शकतो कोपऱ्यामध्ये तथागत गौतम बुद्ध यांचं मूर्ती आहे व्हाईट कलरची. ठीक आहे, अंधारमध्ये शूटिंग तुम्हाला येत नसेल, बघू शकता भावांनो. ठीक आहे, तर भावांनो अक्षरशः यांनी मला मध्ये येऊ दिलं. माझा चेहरा तुम्हाला दिसतोय का नाही माहिती नाही, बट मी फार आभार व्यक्त करतो यांचा की मला मी एकटाच आहे मी. बघू शकता भावांनो तुम्ही, एकटाच आहे मी. ठीक आहे, बघू शकता भावांनो एकटाच आहे मी. आणि असं काही अदृश्य आहे इथं, बघू शकता पिंपळाचं पान वगैरे आहे. ठीक आहे, हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आहे, बघू शकता इथं. तर भावांनो ही आहे संकल्पभूमी. ह्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन बसले होते, बघू शकता भावांनो. अक्षरशः फार त्यांच्याशी रिक्वेस्ट करून हे बघा यांनी लावलेले आहे संकल्पभूमी ट्रस्ट वडोदा. ठीक आहे, स्थापना एप्रिल 9, 2006 मध्ये. तर बघू शकता भावांनो 23 डिसेंबर 1917 या ठिकाणी ते आले होते आणि ह्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसले होते. तर बघू शकता भावांनो. आणि अक्षरशः भावांनो त्यांची मी आभार व्यक्त करतो की खरंच मला त्यांनी मध्ये येऊ दिलं, कारण की या आसपास तुम्ही बघू शकता की पूर्ण बंद आहे. 1 ते 1.5 महिन्यापासून सर्व बंद आहे म्हणे, कोणीच मध्ये जाऊ देत नाही. आम्ही थोडा वादविवाद झाला त्यामुळं. तर भावांनो हे बघू शकता ही संकल्पभूमी. हेच बघण्यासाठी आपण सुरतवरून सायकलने ट्रॅव्हल करून या ठिकाणी आलोय, नाहीतर इथपर्यंत येण्याचा आपला काय फायदा झाला नसता जर ही जागा जर बघितली नसती. आपली बापाने या ठिकाणी येऊन बसले होते,
तर भावांनो ही जागा आहे ती संकल्पभूमी, ठीक आहे. आणि ह्या साईडला सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आहे भावांनो. तर आता हे बघू शकता पुन्हा संकल्पभूमी अशा प्रकारे बनवलेलं आहे यांनी. गार्डनचे डेव्हलपमेंट भरपूर आहे भावांनो. फक्त ही एवढी जागा का बरं यांनी अशी ठेवली माहिती नाही मला, ठीक आहे. इथं वडाचं झाड होतं, यांनी ते कापलंय असं वाटतंय मला, बघू शकता, ठीक आहे. पवित्र राष्ट्रधाम संकल्पभूमी सयाजी बाग बडोदा असं लिहिलेलं आहे त्यांनी पूर्ण, ठीक आहे. तर या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांचं स्मारकसुद्धा आहे भरपूर मोठं, जे समोरून दर्शवतो तुम्हाला, ठीक आहे. तर भावांनो अक्षरशः म्हणजे अंगाला काटा होतो की अशा स्थळी येऊन बघणं. समोर अशी हे आपले ऐतिहासिक स्थळ आहेत आणि सर्वांनी अशा ठिकाणी यायला पाहिजे, बरोबर ना. आणि मी परत एकदा सांगतो की बडोदामध्ये आल्यानंतर सयाजी बाग जो आहे याच बागामध्ये संकल्पभूमी आहे. काही आपले युट्यूबर काय व्हिडिओ बनवतो काय माहिती समजत नाही मला. नुसतं संकल्पभूमीला गेलो, व्हिजिट केली, अरे भाऊ नेमकं लोकेशन सांग. मॅपच्या साहाय्याने जर येशाल तुम्ही तर तुम्हाला मिळणारच नाही. मॅपच्या साहाय्याने मी 2 ते 3 तास फिरत होतो, पण तो वेगळा विषय. शेवटी आपण आलोच, बघू शकता, ठीक आहे. तर आता शेवटी आपण संकल्पभूमी याचं दर्शन घेतलं. तर भावांनो या साईडला स्मारक आहे बाबासाहेबांचं, या साईडला स्मारक आहे डॉक्टर आंबेडकरांचं, बघू शकता. तर भावांनो शेवटी आलोच आपण, बघू शकता भावांनो अशा प्रकार आहे, भरपूर छान आहे. बघू शकता भावांनो हे लाईटामुळं तुम्हाला व्यवस्थित दिसतंय की नाही का माहिती. तर भावांनो संकल्पभूमीचं आपण दर्शन वगैरे घेतलं, ठीक आहे. तर फार आनंद होतोय मला, कारण की शेवटी हीच स्थळ बघण्यासाठी मी आलेलो इतक्या दूरून. तर चला आता दर्शन वगैरे घेतलं मी, लगेच निघतो, कारण की त्यांनी फार रिक्वेस्ट करून मला मध्ये येऊ दिले. तर चला जाऊया आता. आता राहण्याची सुद्धा सुविधा बघायला लागली मला. भावांनो या इतका मोठा हा गार्डन आहे सयाजीराव, इतकं मोठं की याच्यामध्ये ट्रेन चालते, ट्रेन. आणि अक्षरशः मी हरवलो होतो याच्यात, मला सापडतच नव्हतं. म्हटलं यार किती गेट आहेत का माहिती याला. पण आता मी बाहेर निघतोय, कारण की मला आता स्टे करण्याची जागा शोधावं लागेल. बघू शकता भावांनो हे ट्रेन. हे बघा इथूनच आपण गेलो होतो.